धरणीची आन तुला जीवाच रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू हे हे धरणीची आन तुला जीवाच रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोपून दे बळीराजा संकटेही सोडू नको तू साथ आणि आपल्याला एकजुटीनं सकाळी ज्यावेळेस प्रार्थना असते त्यावेळेस स्टेजवरती भाषण स्पर्धा म्हणायची होती कारण एक जयंतीचा कार्यक्रम होता मध्ये आहे. दुसरी गोष्ट मंदिरामध्ये 2 दगड असतात. एक दगडाची मूर्ती होते ज्याचं शिल्प घडतं आणि माझा एवढा मोठा अनुभव आहे. तर आज सहज समजा या भागामध्ये या गावामध्ये मी आल्यानंतर माझ्या लक्षात येईल आपल्या शेतामध्ये जर 5-50 एकर शेती जरी असेल दुसरा एक दगड असतो ज्या दगडावरती जो येतोय तो नारळ फोडतोय. शिल्पा मॅडम मंदिरामधली मूर्ती आहे कारण त्यांनी त्या काळामध्ये खूप कष्ट केलं. जो दगड कष्ट करतो तो घडतो आणि जो कष्ट करत नाही त्याच्यावर येणारा जाणारा डोक्यामध्ये नारळ फोडत असतो. सकाळी सकाळी आजी गाणी म्हणायची जात्यावरती काय मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. तिथं तुमच्यासारखं लेकरू झोपलेलं असायचं. आजी गाणे म्हणायची माझा नेणंता ग राघू मने शिकायला जातो मने फाड फाड बाई इंग्रजी ग तो बोलतो. मी तुम्हाला एवढंच म्हणेल कमी पैशामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचं काम मोरगे परिवार या ठिकाणी करतोय. सनराइज इंग्लिश स्कूल या ठिकाणी